कुस्तीचे आखाडे, तांबडा पांढरा रस्सा आणि रांगड्या राजकारणासाठी प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूरमध्ये सध्या महानगरपालिका निवडणुकीचा आखाडा रंगलाय. कोल्हापूरमधल्या निवडणुका ह्या नेहमीच पक्षीय राजकारणापेक्षा गटतट आणि नेत्यांभोवती फिरत असतात. यावेळीही इथं तसंच चित्र आहे. त्यात सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि दुसरीकडे भाजपा, शिंदे गट आणि अजित पवार गट यांनी एकत्र येत उभी केलेली महायुती यांच्यामध्येच मुख्य लढत दिसतीये. या महायुतीमध्ये भाजपाचं नेतृत्व महाडिक, शिंदे गटाचं नेतृत्व राजक क्षीरसागर आणि अजित पवार गटाचं नेतृत्व हसन मुश्रीफ करतायत. त्याशिवाय शरद पवार गटानं आप आणि वंचित सोबत मिळून राजश्री शाहू आघाडीच्या माध्यमातून मतदारांसमोर तिसरा पर्याय दिलाय. तर ठाकरे गटही काही जागांवर लढतोय. त्यामुळे एकंदरीत चुरशीची लढत कोल्हापुरात होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये काय राजकीय गणित आहे, कोणते मुद्दे चर्चेत आहेत आणि कुणाचं पारडं जड आहे याचा घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी निशा हिंगे आणि तुम्हाला माहिती आहे आपला विषयच भारी आहे. कोल्हापूर महानगरपालिकेची या आधीची निवडणूक 2015 साली झाली होती. 2020 साली मुदत संपल्यानंतर आधी कोरोनाचं संकट आणि नंतर आरक्षणाच्या खटल्यामुळे जवळपास 5 वर्ष निवडणूक होऊ न शकल्यानं इथं प्रशासकीय राजवट होती. त्यामुळे तब्बल 10 वर्षांनी निवडणूक होत असल्यानं निवडणुकीबाबत मोठ्या प्रमाणात उत्सुकता दिसून येते. त्यातच गेल्या 10 वर्षात महाराष्ट्राच्या आणि कोल्हापूरच्याही राजकारणामध्ये अनेक राजकीय उलथापालथी झाल्यानं बदललेल्या समीकरणांचा प्रभाव हा निवडणुकीवर पडताना दिसतोय. त्यामुळेच एकीकडे काँग्रेस तर दुसरीकडे भाजपा आणि शिंदे गटासोबत अजित पवार गट अशी लढत इथं रंगताना दिसतीये. दरम्यान कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत 20 प्रभागांमध्ये 81 जागांसाठी 327 उमेदवार रिंगणात आहेत. महाविकास आघाडीतील काँग्रेस उद्धव सेनेविरोधात महायुतीनं आव्हान उभं केलंय. तसंच इतर राजकीय पक्ष आणि अपक्षांनीही जोर बसल्यानं प्रचाराचं रान तापलंय. राज्यस्तरीय नेत्यांनी कोल्हापुरात येऊन आरोप प्रत्यारोप केल्यानं निवडणुकीचा धुरळा चांगलाच उडलाय. कोल्हापूरमध्ये महायुतीत भाजपा 36, शिंदे गट 30 आणि अजित पवार गट 15 जागांवर निवडणूक लढवत आहे. तर प्रतिस्पर्धी काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या आघाडीमध्ये काँग्रेस 76 आणि ठाकरे गट 6 जागांवर लढत आहे. राजश्री शाहू आघाडीच्या माध्यमातून शरद पवार गट, आप आणि वंचित बहुजन आघाडी मिळून 81 जागावर लढत आहे. कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय राजवट येण्यापूर्वी सुमारे 15 वर्ष काँग्रेसची सत्ता होती. त्यामुळे महायुतीकडून काँग्रेसच्या काळातल्या कारभाराला प्रचारात महत्त्वाचा मुद्दा बनवण्यात आलाय. कोल्हापूरमधील थेट पाईपलाईन योजना आणि शहरातील पाणी टंचाई हा नेहमीच कळीचा मुद्दा राहिलाय. त्याबरोबरच खराब रस्ते आणि पावसाळ्यातील साचणारं पाणी यावरून सत्ताधाऱ्यांवर टीका होतीये. याशिवाय वाढीव घरफाळा आणि करांच्या मुद्द्यावरून सामान्य नागरिकांमध्ये नाराजी आहे. दरम्यान कोल्हापूरमधल्या समस्यांसाठी काँग्रेसकडे असलेली शहरातली सत्ता आणि सतेज पाटील यांचं नेतृत्व कारणीभूत असल्याचा दावा महायुतीमधील घटक पक्षांकडून केला जातोय. तर दुसरीकडे काँग्रेस नेते आणि आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर फाईल्स काढत महायुतीचा पंचनामा केलाय. शहराच्या विविध प्रश्नांचा पंचनामा करत त्यांनी या प्रश्नांसाठी महायुतीला जबाबदार धरलंय. कोल्हापूरची वाताहत झालीये याला जबाबदार महायुती सरकार आहे. 100 कोटींच्या रस्त्यांमधला एकही रस्ता पूर्ण नाहीये. मुख्यमंत्री आले की एका रात्रीत रस्ता होतो असा आरोपही सतेज पाटील यांनी केलाय. कोल्हापूरमध्ये अनेक वर्षांपासून काँग्रेस आणि नंतरच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटातटाचं वर्चस्व राहिलंय. अगदी 2014 नंतर देश आणि राज्यातील राजकीय परिस्थिती बदलली असली तरी कोल्हापूरमध्ये काँग्रेसचा प्रभाव कायम राहिलेला दिसतो. 2019च्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापुरात महायुती जिंकली होती. मात्र काही महिन्यातच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं मुसंडी मारली होती. तर 2024च्या लोकसभा निवडणुकीत देखील इथून शाहू छत्रपती हे काँग्रेसकडून विजयी झाले होते. मात्र या निवडणुकीनंतर कोल्हापुरातील राजकीय समीकरणं झटपट बदलत गेली होती. तसंच विधानसभा निवडणुकीत महायुतीचा वरचष्मा दिसून आला होता. त्यामुळे आता महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस समोर आपलं वर्चस्व राखण्याचं आव्हान असणार आहे. कोल्हापूरमध्ये काँग्रेस ठाकरे गटासोबत निवडणूक लढवत आहे. त्यात अर्थातच काँग्रेस अधिकाधिक जागा लढवत आहे. दरम्यान कोल्हापूर शहरामध्ये या निवडणुकीच्या निमित्तानं सतेज पाटील यांच्या नेतृत्वाची ही कसोटी लागणार आहे. सतेज पाटील यांचं कोल्हापूरमध्ये मोठं जाळं आहे. पण 10 वर्षांनंतर होत असलेली ही निवडणूक आणि महायुतीचे एकत्रित आव्हान यामुळे त्यांची कसोटी लागण्याची शक्यता आहे. त्यात कोल्हापूर महापालिकेत 2015 ते 2020 पर्यंत एकत्र येत सत्ता उपभोगणारी काँग्रेस राष्ट्रवादी यंदाच्या महापालिकेत तब्बल 12 जागांवर आमने सामने आली आहे.
त्यामुळे काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांची प्रतिष्ठा या जागांसाठी पणाला लागली आहे. गत महापालिका निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी स्वतंत्र लढली असली तरी निवडणुकीनंतर दोघांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली होती. मात्र दोन्ही नेते यावेळी एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनलेले आहेत. दुसरीकडे कोल्हापूरमध्ये आपली पाळंमुळं रुजवण्यासाठी नेटाने प्रयत्न करत असलेल्या भाजपचा शहरामध्ये नुकताच कुठेतरी जम बसताना दिसतोय. अर्थातच त्यामध्ये भाजपात आलेल्या महाडिक कुटुंबाचा वाटा मोठा आहे. त्यात यावेळी शिंदे गट आणि अजित पवार यांना सोबत घेत महायुती उभी करण्यामध्ये यश आल्यामुळं भाजपाची ताकद आता इथं वाढली आहे. या महायुतीमध्ये स्वतः भाजपा 36 तर शिंदे गट 30 आणि अजित पवार गट 15 जागांवर लढत आहे. भाजपच्या धनंजय महाडिक आणि शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांची ताकद एकत्र आल्यानं त्यांचा फायदा महायुतीला होण्याची शक्यता आहे. सोबतच अजित पवार गटाला सोबत घेतल्यामुळे हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांची ताकदही महायुती सोबत आली आहे. त्यामुळे बेरजेच्या राजकारणात भाजपा आणि महायुती ही वरचढ झालेली दिसतीये. याशिवाय शरद पवार गटानं आप आणि वंचित सोबत मिळून राजश्री शाहू महाराज आघाडी उभी केली आहे. मात्र या आघाडीचा प्रभाव मर्यादित दिसतोय. तरीही पुरोगामी विचारांचं शहर असलेल्या कोल्हापूरमधल्या पुरोगामी मतदार या आघाडीकडे वळल्यास त्याचा फटका महायुतीला न बसता तो काँग्रेसला बसू शकतो. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीतील विचारात घेण्यासारखा आणखी एक मुद्दा म्हणजे कोल्हापूरचं राजकारण हे गेल्या काही वर्षांपासून सतेज पाटील गट आणि महाडिक गट यांच्या भोवती फिरत आलेलं आहे. यात कधी सतेज पाटील गटाची सरशी होते तर कधी महाडिक गट वरचढ होताना दिसतो. त्यामुळे या दोन्ही गटांसाठी कोल्हापूर महानगरपालिकेची यावेळची निवडणूक ही खूप प्रतिष्ठेची बनली आहे. त्यात यंदाच्या निवडणुकीमध्ये महाडिकांनी बेरजेचं राजकारण करत शिंदे गट आणि अजित पवार गटासोबत मिळून महायुतीची मोट बांधण्यात यश मिळवल्यामुळं सध्या तरी महाडिक गट आणि महायुतीचं पारडं जड दिसतंय. एकंदरीतच कोल्हापूर महानगरपालिकेच्या आखाड्यात यावेळी सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि महाडिक, क्षीरसागर आणि मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली महायुती यांच्यातच मुख्य लढत रंगण्याची शक्यता आहे. आता कोल्हापूरकर यापैकी कुणाला कौल देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. या निवडणुकीत पुरोगामी विचारांचे कोल्हापूरकर काँग्रेसला कौल देणार की कोल्हापूरच्या सत्तेत परिवर्तन करत महायुतीला एक संधी देणार, याबाबत तुम्हाला काय वाटतं? कोल्हापूरमध्ये कोण जिंकेल याबाबत तुमचा अंदाज काय हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.